कुणाल कामराशी हातमिळवणी करून व्हिडिओ जारी केला का? मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रश्न उपस्थित। कुणालाही अपमानित करण्याचा कामराला अधिकार नाही, सुपाऱ्या घेऊन अपमानित करणाऱ्यांवर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। कोणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना। तर 2014ला कोण गद्दार आहे हे सिद्ध झालंय, फडणवीसांचं विधान। कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ, शिवसेना भाजप आमदारांचं वेलमध्ये उतरून आंदोलन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सभागृहात उपस्थित होते। 3 जानेवारीला शूट झालेला व्हिडिओ कालच का प्रदर्शित झाला याचे टायमिंगही तपासायला पाहिजे, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक प्रयत्न करतायत का? सरनाईकांकडून प्रश्न उपस्थित। संविधानानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्यानं ते योग्य पद्धतीनं मांडावं। अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावर प्रतिक्रिया। एखाद्या नेत्यावर बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्यामुळे काळजी घ्या, रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया। तर व्यंगात्मक टीका केल्याने एकनाथ शिंदेंची उंची कमी होत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। कुणाल कामराचे संजय राऊतांसोबत अनेक फोटो, संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत फोटो दाखवले। कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग, सुप्रिया सुळे शरद पवारांशीही कामराच्या गाठीभेटी, निरुपम यांचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंना महाराष्ट्र लाडका भाऊ मानतो, कामराचं गाणं अत्यंत निकृष्ट दर्जाचं, गद्दारीचा अर्थ कामराला माहितीये का? निरुपम यांचा कामरावर घणाघात। शूटिंग झालेल्या स्टुडिओला ठाकरेंनी पैसे दिले, ठाकरेंच्या सूचनेनुसार कामरानं खालच्या दर्जाची टिप्पणी केली, संजय निरुपम यांचा आरोप। शिवसैनिकांनी कुणाल कामराला कॉल करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, एबीपी माझा या क्लिपची पुष्टी करत नाही, तर कामरा तमिळनाडूमध्ये असल्याचा क्लिपमध्ये दावा। कुणाल कामरानं बोलताना भान राखायला हवं, कामरावर कठोर कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। खारमधील हॅबिटेट स्टुडिओ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, कुणाल कामराचा शो झाल्यानंतर हॅबिटेट स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली। काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेला द हॅबिटेट स्टुडिओ पुढच्या सूचनेपर्यंत कोणत्याही बुकिंग्स घेणार नाही, हॅबिटेटच्या व्यवस्थापनाचा निर्णय। खारमधील स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिंदे गटातील 11 जणांना अटक, कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली। कुणाल कामरा प्रकरणात आता फक्त स्टुडिओ तोडलाय, पुढे बघा काय होतं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक। कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर द हॅबिटेट स्टुडिओचं स्पष्टीकरण, कॉन्टेंटमध्ये आमचा संबंध नाही, मात्र आम्हाला दोषी ठरवलं जातंय, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो, हॅबिटेटकडून पोस्ट। कुणाल कामरानं आमच्यावरही टीका केली आहे, यात अस्वस्थ होऊन धमक्या देण्याची आणि स्टुडिओ फोडण्याची गरज काय? खासदार संजय राऊतांचा सवाल, राजकारण्यांनी व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे, राऊतांचं विधान। कायदेशीर व्यवस्थेमध्ये कोणालाही तोडफोड करण्याचा अधिकार नाही, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची स्टुडिओमध्ये शिवसेनेनं केलेल्या तोडफोडीवर प्रतिक्रिया। तर कामरा समाजात काय घडतंय यावर भाष्य करतोय, लोंढेंचं वक्तव्य। पातळी सोडून कुणाल कामराने टीका केली याचं समर्थन होऊ शकत नाही, तसंच शिवसैनिकांनी जी तोडफोड केली त्याचंही समर्थन होऊ शकत नाही, अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेनं कुणाल कामराचं गाणं हसत खेळत घ्यायला हवं होतं, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर स्टुडिओची तोडफोड गैरप्रकार असल्याचंही अरविंद सावंत यांचं विधान। कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यापेक्षा प्रशांत कोरटकरचा थोबाड फोडायला पाहिजे होतं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। घटनेच्या चौकटीत खुशाल कोणतीही कारवाई करा, कॉमेडियन कुणाल कामराचं वक्तव्य, मी जे बोलतोय ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिलाय, हातात घटनेची प्रत घेऊन कामराची प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या मागे बोलवता धनी कोण आहे? मंत्री उदय सामंत यांचा सवाल, कामरानं सादर केलेली कविता पूर्वनियोजित, सामंतांचा आरोप। कुणाल कामरा हा वायफळ बडबड करणारा माणूस, आमदार मनीषा कायंदेंची टीका। एकनाथ शिंदेंचा प्रवास काही लोकांना बघवत नाही, मनीषा कायंदेंची विरोधी पक्षांवरही टीका। कुणाल कामरा दिसला तिथे फटके मारणार, मंत्री निलेश राणेंचा एक्सपोस्ट करत आक्रमक पवित्रा। एकनाथ शिंदे संविधानाच्या जोरावर मुख्यमंत्री झाले, त्यामुळे कुणाल कामरानं 2 दिवसात माफी मागितली नाही,
तर काळं फासू गुलाबराव पाटलांचा थेट इशारा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावरून वाद. शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं सहन करणार नाही, उदय सामंत यांचा इशारा. तर मुर्जी पटेल यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कुणाल कामराला धडा शिकवलाच पाहिजे, शिवसेना नेते राहुल कनाल यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामरानं माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक त्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. आमदार मुर्जी पटेल यांचा थेट इशारा. जशास तसं उत्तर देणार, कामराला एवढ्या सहज सोडणार नाही, शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांचा इशारा. कुणाल कामराचं गाणं अपलोड व्हायच्या अगोदरच संजय राऊतांकडे आलं, सरमळकर यांचा आरोप. कुणाल कामरा जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासणार, भाजप आमदार राम कदम यांचा इशारा. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामरा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय, राम कदम यांचा आरोप. काहीतरी विक्षिप्त करून राजकीय नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम कॉमेडियन करत असतात, आता ही फॅशन झाली आहे, परिणय फुकेंची प्रतिक्रिया. काही लोक पिसाळलेले आहेत, प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतात, आशिष जयस्वाल यांची कुणाल कामराच्या गाण्यावर प्रतिक्रिया. राजकीय लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, अशांवर अटक करून कारवाई केली पाहिजे, जयस्वाल यांची मागणी. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे म्हणून कुणाच्याही नेतृत्वावर अशी टीका करणं चुकीचं, संजय शिरसाटांची कामरावर प्रतिक्रिया. तुम्हाला लोकांची लाच काढण्याचं लायसन्स दिलंय का, शिरसाटांकडून संताप व्यक्त. मिंधेंच्या भ्याड टोळीनं कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करून मुख्यमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला, आदित्य ठाकरेंची टीका. कुणाल कामराचं गाणं 100% खरं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. कुणाल कामरा हा भाडोत्री कॉमेडियन, खासदार नरेश म्हस्केंची टीका. सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भारी पडेल, म्हस्केंचा थेट इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.